आपण शेतकरी आहात, या ठिकाणी स्टॉल लावलाय, काय वाटतं आपल्याला याबद्दल? आठवडी बाजाराबद्दल आता सध्या तरी एकदम छान वाटायला लागलं, म्हणजे आणखीन आज सुरुवातच आहे, हळूहळू एकदम व्यवस्थित होऊन जाईल. नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे किंवा दर कसे वाटतात आपल्याला, याबद्दल काय फीडबॅक राहणार? दर एकदम रिजनेबल आहे सर, आणि नागरिकाचा प्रतिसाद मिळायला लागलेला आहे सध्या. कुठून आलात आपण? मी पिंपळगाव, पिंपळगाव. काय नाव? रावसाहेब सोन्ने. आम्हाला म्हणजे सगळे शेतकरी लोकांकडून मिळतंय ते, आणि जवळ मिळालं आम्हाला. मुख्य म्हणजे आता भाव कसा आहे ते बघितल्याशिवाय काही कळणार नाही. म्हणजे जवळच्या जवळ आम्हाला लेडीजला येऊन घेऊ शकतो आम्ही, आणि सेफ पण आहे जागा, त्याच्यामुळे म्हणजे चांगलं वाटलं. आणि सगळे हिंदू लोक दिसत आहेत, ते पण एक महत्वाचं. जरा संदर्भात काय आपले दर कसे आहेत? दर आता वाटतात थोडे, बघू अजून काही, म्हणजे सुरुवातच आहे ना, त्याच्यामुळे जास्त खरेदी काही झालेली नाहीये, कळेलच. पण बाजारभावाप्रमाणेच जास्त महाग नाहीये. चांगलंच वाटलं आम्हाला, तर वाटलं धान्य पण असेल म्हणून आम्ही त्या पण ही तयारीने आलो होतो, पण अजून काही दिसत नाही धान्य वगैरे. ते पण ठेवलं तर अजून चांगलं राहील. भाजीपाला खरेदी करताय ना? हो हो. ब्रोकली 60 रुपये किलो. ब्रोकोली पण द्या. आपण आपल्या घरासमोर आज आठवडी बाजार भरताय, कसं बघताय या बाजाराकडे आणि काय वाटतं याबद्दल आपल्याला? नमस्कार, मी संध्या रत्न पारखी. मी आठवडी बाजारात आली आहे आज, की शेतकऱ्यांना हे जे लावले त्यांनी त्यांचे डायरेक्ट शेतातून आपल्यापर्यंत भाजी पोहोचते, ते एकदम छान संकल्पना आहे. आपल्यालाही ताजी भाजी मिळते आणि त्यांना पण डायरेक्ट सगळं पैशांची वगैरे सगळी व्यवस्थित मदत होते, त्यांचाही माल विकला जातो. हे खूप छान आहे आणि मला वाटतं सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. शिमला मिरची वेगवेगळ्या कलर मध्ये आहे, रेड कलर, येलो कलर आणि ग्रीन. खूपच छान, आणि क्वालिटी पण चांगली आहे. भाजीची क्वालिटी पण एकदम चांगली आहे, आणि शेतकऱ्यांचा हा प्रयत्न नक्कीच सफल हो, हीच मी इच्छा व्यक्त करते. आणि दर पण व्यवस्थित आहेत, रिझनेबल आहेत. काय सांगाल या ठिकाणी आठवडी बाजारात आपण आलात, काय वाटतं आपल्याला याबद्दल? फ्रेश भाज्या वाटतात, सुंदर वाटतंय सगळं. अशा फ्रेश भाज्या मिळत नाहीत शक्यतो, आणि डायरेक्ट शेतकऱ्यापासून मिळतात. थोडासा शेतकऱ्याचा फायदा होईल, त्याच्यात समाधान वाटेल. दर बाजारपेक्षा कमी वाटतात, असे काही जास्त वाटत नाही, आणि फ्रेश असून शेतकऱ्याला त्याचा फायदा झाल्यामुळं समाधान वाटतं. बोलणार सांगा ना तुम्ही, काय बोलायचं नेमकं? बुद्धीवरच चालणार, दिमाग आहे ही ह्याच्यावरच आहे, ही तसंच आहे. एकदम चांगला फ्रेश आहे. दोन आणि 20 रुपये ती पण 10 रुपयाला आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही नाही येते ही जर खाल्लं आणि बरोबर आहे. काय सांगाल काका, आज इथे आठवडी बाजार भरतोय, कसं बघताय या बाजाराकडे किंवा काय वाटतंय या बाजाराबद्दल? ह्या बाजाराबद्दल एकदम सुपर वाटायला आम्हाला, की आमच्या शेजारी बाजाराकरता आम्हाला हे मार्केट लई जवळ झालेलं आहे, आणि जे तुमच्या सारख्याने कार्यकर्त्यांनी सगळं काम केलं त्याच्यामुळे आम्ही फार धन्यवाद देतो तुम्हाला. कारण की आमचं वय होऊन गेले, आम्ही दुसरीकडे
जाऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे आम्हाला इथं जवळपास हे मार्केट होणं जरुरीच होतं. हे झालं ते योग्य झालेलं आहे. दर कशी वाटतं? हां साधारण आहेत ते इतके महाग नाही आहेत. मिडियम भाव आहे त्याचे आणि चांगले भाव आहे त्याचे. काय सांगाल सर, आज आठवडी बाजार भरतो या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये भरतो, आपल्या कॉलनीत भरतो, कसं बघता आपण? संकल्पना चांगली आहे, पण थोडा आज यांना उशीर झालाय. पहिल्याच कार्यक्रमात थोडा उशीर झालाय. 3 ते 8 यांनी वेळ दिला होता आणि थेट शेतकरी येतात आता भाव वगैरे काय स्वस्तच असायला पाहिजे. पहिल्यांदाच आलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. पहिल्यांदाच हे आठवडी बाजार पुणे आणि मुंबईनंतर सुरू करण्यात येत आहे, म्हणून आज आढावा घ्यायला आलोय काय काय नाही. उशीर होत आहे म्हणजे शासनाची काही दिरंगाई वगैरे काय वाटतं? नाही, दिरंगाई नाही. 3 ते 8 वेळ दिला होता. आतापर्यंत दंबादंबीत चालली आहे यांची. 3 वाजता जर सुरू केलं असतं यांनी तर पुष्कळ साऱ्या महिला गृहिणी वगैरे येऊन आणि चालल्या गेल्या परत. बरं काय वाटतं आपल्याला, दर कशी वाटतं? दर बाहेर जे बाजार भाव आहे त्याच्यापेक्षा थोडे कमी वाटतात ते. तरी आता संपूर्ण दुकानं वगैरे सजली नाहीये. ते संपूर्ण दुकान लागल्यावर मग ते कळेल की काय फरक आहे दरामध्ये. काय नाव? आशिष बनवडी. बोल सर. महानगरपालिकेने शेतकऱ्यांसाठी ही जागा आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि दर शुक्रवारी हा इथं बाजार, आठवडी बाजार, शेतकरी आठवडी बाजार यानंतर कायमस्वरूपी चालू राहणार आहे. हा बाजार 13 वर्षापूर्वी पुणे आणि मुंबई या ठिकाणी ऑलरेडी चालू झालेला होता. तिथल्या उत्तुंग यशानंतर शासनाने साईश ॲग्रो ह्या फार्मर प्रोड्युसर श्री स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीला साधन संस्था म्हणून नियुक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेने आपल्याला 6 जागा दिल्यात आहे. त्या 6 जागेतला हा पहिल्या बाजाराचं उद्घाटन आज होत आहे 5 वाजता. यामागचा उद्देश काय? यामागचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा, शेतकरी ते ग्राहक अशी ही संकल्पना आहे. शेतकऱ्यांना ग्राहकापर्यंत डायरेक्ट पोहोचवता यावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल डायरेक्ट ग्राहकांना विकावा, जेणेकरून त्यांच्या मालाचे पैसे त्यांना जास्त मिळतील. या अगोदर कुठे कुठे सुरू झालेला आहे आणि त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? या अगोदर हा 13 वर्षापासून पुणे आणि मुंबईमध्ये बाजार जवळपास 150 ठिकाणी भरतो. माननीय फडणवीस साहेबांनी ह्या बाजाराला विधान भवनाच्या परिसरात जागा दिलेली आहे आणि ह्या पुणे आणि मुंबईच्या बाजाराचं माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात मध्ये ह्याची दखल घेतलेली आहे. एवढी मोठी चळवळी आहे. नागरिकांना काय सांगायचं? नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण येऊन शेतकऱ्यांचा हा माल खरेदी करावा, त्यांचा उत्साह वाढवावा आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे मदत करावी. माल म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे की कसं आहे? हा सेंद्रिय पद्धतीनं आज म्हणू शकणार नाही आम्ही, परंतु निश्चितच पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीचा माल इथे येईल. दर कसे राहतील? दर साधारणपणे मार्केटच्या आसपासचे दर राहतील, पण उच्च दर्जाचा माल इथं ग्राहकांना मिळेल. काय सांगा सर, या ठिकाणी आपण आठवडी बाजार भरवलेला आहे, याचं वैशिष्ट्य काय? श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी, संभाजीनगर महानगरपालिका, कृषी विभाग आणि पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून शेतकऱ्यांना जो उत्पादित शेतमाल आहे तो बाजारपेठेत जावा, शेतकऱ्यांना हक्काची बाजार व्यवस्था उभी राहावी आणि ग्राहकांनाही उच्च गुणवत्तेचा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा, या उद्देशातून शासनाने सन 2016 साली संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार अभियान म्हणून राज्यभर राबवण्याचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे. बांधावरचा, शेतावरचा, गाव कुसातला शेतकरी हा शहरात यावा, शहरातील नागरिकांना त्याचं उत्पादन आहे तो त्याने विक्री करता यावं आणि त्याच्या कष्टाचाही त्याला मोबदला मिळावा, नागरिकांना चांगली सेवा मिळावा, चांगल्या गुणवत्तेचा, चांगल्या दरात चांगला माल आणि एक चांगली व्यवस्था उभी करावी, या उद्देशाने शासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीनं अशा प्रकारचे उपक्रम राज्यभर राबवत आहे. गेल्या 7-8 वर्षापासून याला शहरातली पुणे मुंबई सारखे शहर असतील, औरंगाबाद सारखे असेल, नागपूर सारखे असेल, अशा शहरातून प्रतिसाद मिळतोय. खरं तर ही जुन्या पद्धतीत आपल्याकडे चालणारी संकल्पनाच आहे, परंतु बदलत्या काळाबरोबर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यात. लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, हायजेनिक पाहिजे, उच्च गुणवत्तेचा माल पाहिजे, ट्रेसेबिलिटी पाहिजे. तर त्या सगळ्या वस्तू शेतकरी आता मागे राहिलेला नाही.
शेतकरी आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो, चांगलं स्वतःच्या सप्लाय चेन उभं करू शकतो। याची उदाहरणं आज आपण जगभराची देतो, परंतु आपल्या स्थानिक भागातला आपला जवळचा शेतकरीही या सगळ्या प्रगतीपासून, या सगळ्या वाटचालीपासून बाजूला राहू नये, म्हणून आपण नागरिक म्हणून, आपण समाज म्हणून सुद्धा आपली जबाबदारी आहे की त्याला आपल्या सामावून घेणं। आणि मी नागरिकांना आवाहन करतो की या बाजार व्यवस्थेचा त्यांनी लाभ घ्यावा, पण त्याचबरोबर त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण आज गावाकडून आलेला शेतकरी आहे। आज नागरिकांच्या इथल्या ज्या काही समस्या आहेत त्याही आहेत। लोकांना वाटतं की स्वच्छता आहे किंवा इथं गोंगाट होईल, परंतु आम्ही गेली 10-12 वर्षापासून हे अतिशय व्यवस्थितपणे सांभाळतोय। व्यवस्थापन क्षेत्रातलं शिक्षण झालेले लोक आहेत, उच्च शिक्षित लोक आहेत याच्यामध्ये, शेतकरी कुटुंबातले, आणि नागरिकांना अडचण होणार नाही, त्यांना स्वच्छता मिळेल, त्यांना चांगल्या पद्धतीचा माल मिळेल आणि एक चांगली व्यवस्था आम्ही तो उपलब्ध करून देऊ अशी मी त्यांना ग्वाही देतो। परंतु त्या संकल्पनेला सर्वांनी सहकार्य करावं, समाजातील वेगवेगळ्या घटकांनी, आणि शेतकऱ्यांनाही जी संधी सरकारने दिलेली आहे त्यात आपण सगळ्यांनी उभं राहावं अशी विनंती करतो। नरेंद्र पवार। काय सांगाल आपण या आठवडी बाजारात आलात, कसं वाटतं आठवडी बाजाराकडे? खरं म्हणजे चांगली संकल्पना ह्या सर्व मंडळींनी इथं राबवलेली आहे। जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत त्यांना डायरेक्ट बाजारपेठ इथं उपलब्ध करून दिलेली आहे। नुसतं शेतकरीच नाही आहे तर ह्या भागातल्या सर्व नागरिकांनाही चांगला भाजीपाला डायरेक्ट शेतकऱ्यांकडून मिळणं ही खूप चांगली गोष्ट ह्या भागातील, मला वाटतं सगळ्यांनाच आवडणारी संकल्पना ह्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे। खूप खूप अभिनंदन या सर्वांचं। काय सांगाल दादा, कुठून आलात आणि या आठवडी बाजाराबद्दल काय वाटतं आपल्याला? सर, आम्ही मुंडवाडी, कन्नड तालुका मुंडवाडी गावातून आलेलो आहे सर। आज पहिल्यांदाच आठवडी बाजार भरलेला आहे। आता चांगला रिस्पॉन्स भेटला, मग आता बघू पुढे कसं कसं होतं। आता आपल्याकडे जे आपण ठेवलेले आहे तर काय काय ठेवलेलं आहे जर वेगळ्या पद्धतीने? आमच्याकडे सगळं शिमला मिरची आहे, कलर मध्ये 3 प्रकारचे कलर आहे, घेवडा आहे, काकडी आहे, ब्रुकली आहे, कोबी आहे आपली साधी। दर कशी आहे? 40 रुपये केजी सर। शिमला कलरची 40 रुपये किलो आहे आणि आपलं 40 रुपये पावशेर आहे सर कलरची, आणि हिची वाली आम्हाला 20 रुपये पावशेर, आणि घेवडा 10 रुपये पावशेर आहे सर, आणि काकडी 40 रुपये किलो। काय वाटतं आपल्याला, आपण इथे लांबून आलात तर मिळतील आपल्याला किंवा आपला माल? बघूया सर, आता स्टॉल लावला, आता थोडा जसा वेळ जाईल तस आम्हाला लक्षात येईल सर। मग या आठवडी बाजारापासून काय अपेक्षा आहे आपल्याला? आठवडी बाजारामधून सर गिराईक टू शेतकरी जर माल विकला तर आमच्या शेतकऱ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे सर। मग मधले जे लोकांना पैसे जातात ते आम्हाला मिळतील किंवा ग्राहकाचा फायदा होईल सर।